मित्रांनो, प्रमुख मानकऱ्यांकडनं जे सस्नेह निमंत्रण पाठवलं जातं ते निमंत्रण तुम्ही स्वीकारलं आहे आणि आम्ही श्रीफळ घेऊन तुमच्याकडे येतो आहे. त्यासाठी तुमच्याकडे येतो आहे. असं आपण प्रमुख मानकऱ्यांना जाऊन श्रीफळ प्रदान करतो. त्यासाठी आता आपण प्रमुख मानकऱ्यांच्या घरी जयपूर बुद्रुक राहुल हा बरोबर संचालक जय मल्हार मित्रांनो, जय शिवराय. आपण आलो आहोत पाल यात्रे खंडोबाच्या यात्रेसाठी आणि आपण आता सध्या गावाचे म्हणजे खंडोबाचे प्रमुख मानकरी देवराज दादा पाटील यांना भेटायला. तर काय आपण जनतेला सांगाल की कशा पद्धतीने आपले सोहळा संपन्न होणार आहे? महाराष्ट्राचं आराध्य दैवत श्री खंडेरायाची यात्रा आज संपन्न होत आहे. खंडोबा आणि म्हाळसाईचा विवाह सोहळा आजच्या दिवशी हा गोरज मुहूर्तावर मृग नक्षत्रावर हा संपन्न होत असताना या सोहळ्यासाठी संपूर्ण देवस्थान ट्रस्ट असेल, प्रशासन असेल, ग्रामपंचायत असेल यांच्या माध्यमातून भाविकांचं या ठिकाणी सुलभतेने दर्शन व्हावं, सोहळा पाहता यावा या पद्धतीनं नियोजन करण्यात आलेले. जवळपास 2 मीटिंग महिन्यामध्ये सुरुवातीला प्रांत अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली मीटिंग झाली. त्याच्यामध्ये प्रत्येक विभागाचे या देवस्थानला येणाऱ्या भाविकांच्या संदर्भामध्ये काही रस्त्यांची नियोजन असेल, इतर काही नियोजन, परत देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून असेल, दर्शनबारीची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, हे सर्व नियोजन या मीटिंगमध्ये होतं. आणि नंतर या ठिकाणी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी साहेबांच्या अध्यक्षतेखाली आणि पोलीस अधीक्षक साहेबांच्या उपस्थितीमध्ये ही मीटिंग झाली आणि त्याच्यानंतर संपूर्ण नियोजन या यात्रेचं प्रशासन असेल, देवस्थान ट्रस्ट असेल, ग्रामपंचायत असेल यांच्या माध्यमातून केलं जातं. खरं तर या यात्रेला राज्यातून परराज्यातून लाखो भाविक उत्साहाने या ठिकाणी येत असतात. खरं तर हा विवाह सोहळा होत असताना आमचे सर्व या देवस्थानचे जे वराडी मानकरी आहेत, मग त्याच्यामध्ये मानाची गाड्या आहेत, मानाच्या शासनकाठ्या आहेत, मानाचे पालखी आहेत. या संपूर्ण सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यातून हे सर्व मानकरी आजच्या सोहळ्याला उपस्थित होत असतात. अच्छा, जयपूर शासनकाठी बद्दल तुम्ही काय सांगाल? जयपूरला जे आमचे मानाचे मानकरी आहेत त्यांची शासनकाठी ही मानाची आहे. ती दर यात्रेला उत्साहाने या ठिकाणी संपूर्ण ग्रामस्थ या यात्रा सोहळ्यामध्ये सहभागी होत असतात आणि या सोहळ्याचा आनंद या ठिकाणी आणि खंडेरायाचा जो विवाह सोहळा होत असताना अक्षदा रूपी भंडारा आणि खोबऱ्याचं उधळण करून हा सोहळा पार पडतो.
लागलं मुरळीला त्या माझ्या लागलो भाग्याला जेजुरीचा खंडेराया घराया येतो भक्ताला ताराया ताराया हे स्थान थोराया बाया ग बाया लाग देवाचं गुण गाया ग गाया सदानंदाला अळवू सदानंदाला सदानंदाला अळवू सदानंदाला हे खंडोबा रायाचं याडोबाई लागलं मुरळीला त्या माझ्या लागलं भाग्याला